हॅलो नमस्कार. चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण पाहत आहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवाहाविषयी सुंदर आणि छोटीशी माहिती. तर आपण या फोटोमध्ये पाहत आहात त्यांचा जीवनप्रवाह. खरं तर आम्हाला सांगायला आनंद होतो की आज आहे 6 डिसेंबर, त्यांचा महानिर्वाण दिन. या निमित्त आज आम्ही हा निबंध तुमच्यासमोर ही छोटीशी माहिती तुमच्यासमोर सादर करत आहोत. चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर सर्वांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि आपल्या कमेंट अवश्य कळवा. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. खरं सांगायचं म्हणजे त्यांचे जीवन खूप खडतर होते. त्यांचे बालपण खूप गरिबीत गेले आणि पण त्यांना कधीही आपल्या शिक्षणाचा अभिमान वाटला नाही. त्यांनी आपले शिक्षण सर्वांसाठी बहाल केले. आपल्या भारताची राज्यघटना ही लिहिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच. ते खूप मोठे तत्त्वज्ञ तर होतेच, पण बुद्धिमानही होते. खरं तर ते एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, त्याचबरोबर एक समाजसुधारक म्हणून प्रसिद्धीस आले होते. त्यांनी अनेक विषयांचा गाढा असा अभ्यास केला होता. अनेक विषयांमध्ये त्यांनी पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांच्या या शिक्षणाचा उपयोग आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी चांगला करून घेतला आणि म्हणूनच आज ते खूप प्रसिद्धीस आले आहेत. त्यांनी बॅरिस्टर ही पदवी प्राप्त केली होती. अनेक विषयाचा अभ्यास करत गरिबासाठी ते नेहमी झगडायचे. त्यामुळे त्यांची कीर्ती सर्व जगभर पसरली होती. डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालय यांची स्थापना तर केलीच, त्याचबरोबर जातीयता, अस्पृश्यता नाहीशी करण्याची जी त्यांची तळमळ होती ती खूप मोलाची आहे. आणि अशा या त्यांच्या महान कार्यामुळे त्यांना भारतरत्न हा बहुमान मिळाला होता. खरोखरच त्यांच्या कार्याला सलाम आहे. त्यांचे कार्य इतके अफाट आहे की आजही त्यांची कीर्ती सर्व जगभर प्रसिद्ध आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांना एक मोठा सन्मान नेहमी मिळत गेला. त्याचबरोबर त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकारही म्हणून ओळखले गेले. अशा या त्यांच्या महान कार्याला माझा कोटी कोटी प्रणाम. या महान कार्याच्या या समाजसुधारकांचा महानिर्वाण मात्र 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे झाले. त्यांच्या कार्याची दखल आजही सर्वत्र घेतली जाते. असे त्यांचे महान कार्य आजही जगप्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा त्यांच्या महान कार्याला कोटी कोटी प्रणाम करते. सर्वांनी संपूर्ण असा व्हिडिओ पाहिलात. सर्वांना मनापासून धन्यवाद.